पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वीणा नाही मग कॉन्सर्ट कशी होणार? सर, गेल्या खेपेला तुमचा फोन आला होता तेव्हाच मी तुम्हाला कल्पना दिली होती, पण तुम्ही म्हणालात की वीणा आणि प्रभास आहेत म्हटल्यावर काहीही शक्य आहे। मग काय चुकीचं बोललो होतो काय? सॉरी सर, पण आमचा जेन्युइन प्रॉब्लेम झालाय। वीणा आता आमच्या बँड मध्ये नाहीये। अरे तेच तर विचारतोय ना, नाहीये म्हणजे काय? सोडून गेलीये तुम्हाला? नाही सर, ती सोडून नाही गेली, तिला सोडून जावं लागलं। काय पण बोलताय राव, एवढी चांगली सिंगर, तुमच्या बँडला वाचवणारी, आणि तीच सोडून गेली? काय नीट काळजी घेत नाही काय तुम्ही? असं नाहीये सर, काळजी घेतो, पण काही गैरसमज झाले। असं कसं चालेल? नाही जमणार। सॉरी सर, पण जे शक्य नाहीये ते आम्ही तुम्हाला नाही कमिट करू शकत। सर प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका, विदाउट वीणा सुद्धा आम्ही परफॉर्म करू। चालणार नाही सर, पण वीणा नाहीच आहे तर हे कसं शक्य आहे? तो तुमचा प्रॉब्लेम आहे। 3 शोचा कॉन्ट्रॅक्ट साइन केलाय तुमच्या संगीत माफिया बँड सोबत। बँडचे सगळे मेंबर लागणार आणि वीणा तर लागणारच। सर ऐका ना, खरंच वीणा नाही येणार सर। सर ऍक्च्युली आपली मागच्या वेळची जी कॉन्सर्ट झाली ना, तिथे वीणाला कॅशच्या जागी गावं लागलं, तिला कॅशचे कपडे सुद्धा घालावे लागले, म्हणून तिच्या घरी जरासा इश्यू झालाय सर। त्यामुळे सर आम्हाला तरी असं वाटतं की ह्या कॉन्सर्टला ती येईल असं दिसत नाहीये। ठीक आहे, वीणा नाही तर कॉन्सर्ट नाही। सर हे बघा सर, कॉन्सर्ट कॅन्सल। सर ठीक आहे सर, आम्ही सर 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 ऐका ना सर 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 प्लीज प्लीज सर, ट्रस्ट मी सर, आपण यावेळीची कॉन्सर्ट मागच्या कॉन्सर्ट पेक्षा पण हिट करू सर, ट्रस्ट मी, आय गॅरंटी। एवढी खात्री आहे? येस सर, आहे खात्री मला। फक्त सर फरक एवढाच असेल की वीणाच्या जागी कॅश घेईल। सर आपण एवढी ग्रँड करू ना कॉन्सर्ट सर, की मागच्या वेळीची कॉन्सर्ट लोकांच्या लक्षात पण राहणार नाही सर। मागच्या वेळेला मी एक अट घातली होती, लक्षात आहे? या वेळेला सुद्धा ती अट असेल। मान्य असेल तर बोला, नाहीतर मान्य आहे सर, मान्य। ठीक आहे, लागा तयारीला। प्रभास, अरे कसं शक्य आहे? तू मान्य केलंयस? तुमचा सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे? बोला ना, आहे ना विश्वास? हो। मग झालं तर सगळं नीट होणार। होणार। एकदा जाऊन वीणाला विचारायचं का? गाण्याला ती नाही नाही म्हणणार। ठीक आहे, तुला प्रयत्न करून बघायचा तर बघ, पण मला खात्री आहे ती नाही येणार आहे। अरे वीणा, वीणा आम्हाला तुझी खूप गरज आहे। मग कॉन्सर्ट नक्की झालाय आणि तुझ्याशिवाय कॉन्सर्ट होणं अशक्य आहे, आणि हे तुलाही माहिती आहे। हे बघा अंकल, कोणाशिवाय काहीच अडत नाही।
त्या दिवशी कॉन्सर्टमध्ये कॅशचा आवाज खराब झाला होता, तिच्या जागी मी गायले. आज माझ्या जागी दुसरं कोणीतरी गायलं. अगं स्पॉन्सरने अट घातलीये की परफॉर्मन्स चांगला नाही झाला तर ते पैसे नाही देणार. गेल्या वेळी म्हणालेला तसंच. अंकल, मी माझा निर्णय प्रभासला कळवलाय आणि तो मी बदलणार नाही. वीणा, माझं ऐकशील का? तू ये ना प्लीज. आम्हाला ना तुझी खरंच गरज आहे. बघ, तुझ्याशिवाय बँड अपूर्ण आहे. अहो, आमची वेळा एवढी हुशार आहे ना, तुम्हाला काय सांगू. गाणं, अभ्यास, विणकाम, शिवणकाम सगळ्यात हुशार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वयंपाक. वीणा उत्तम स्वयंपाक करते. आणि असा 2-4 जणांचा नाही हा, अख्ख्या गावाला जेवायला घालू शकते. काय बरोबर आहे ना रे दादा? पण तुम्हाला सांगतो, आमची वीणा खरंच खूप गुणी मुलगी आहे. नेहमी दुसऱ्यांच्या मनाचा विचार करते. कुठलंही काम करायला कसलीही तक्रार नसते तिची. आता उद्या ती तुमच्या घरी नांदायला येणार, तेव्हा ती तुम्हाला कशी वाटते हे महत्वाचं. हो, पण रघुनाथराव, वीणा आहे कुठे? ठीक आहे, वीणाताई इकडे. हा, चेहऱ्यावर थोडं हसू ठेव. प्रभासला विसर आता. नाही, कारण तुझं लग्न त्याच्याशी होणार. चल, चल. वीणा, इकडे ये ना. बस. अगं बस बस बाळा, तुझ्यासाठीच रिकामी ठेवली आहे खुर्ची. बस. फोटोत बघितली ना, तेव्हाच पसंत पडली होती. तुला काय विचार असेल तर विचारून घे. तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय? काय मग, कशी वाटली माझी वीणाताई? छान आहे. पसंत आहे ना तुम्हाला? हो, मला पसंत आहे. चला, म्हणजे आम्ही लग्नाची तारीख काढायला मोकळे. हो ना, पहिल्याच मुहूर्तावर यांचं लग्न उरकून घेऊया. अगं आई, पण वीणाला आधी विचार ना, तिला मी पसंत आहे का नाही. वीणा, मी तुला पसंत आहे ना?
हो. चला मी साखर घेऊन येते, सगळ्यांचं तोंड गोड करूया. अभिनंदन रघुनाथराव, अभिनंदन. तुमचंही. काय रे? तू ऐक ना, उद्या पाडवा आहे आणि उद्या माझी कॉन्सर्ट सुद्धा आहे. मी जाऊ? नाही म्हणजे तुला चालेल ना? जा. अतू नक्की तुला चालणार आहे? नक्की चालेल. थँक्स अतू, थँक्स. वीणा पण असणार आहे? नाही म्हणजे तू ठरवायच्या आधी तुझ्या मनात त्याचा विचार नाही आला? म्हणजे त्या मुलाला होकार द्यायच्या आधी तुझ्या मनात प्रभासचा विचार एकदाही नाही आला? नाही. नाही नाही म्हणजे वीणा, तू तू काय बोलतेस? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? बघ, तू एकदा निर्णय घेतलास ना की तुला तो बदलता येणार नाही. कळतंय का? समजतंय का तुला? मग तुला नंतर किती वाटलं, काही वाटलं तरी तरी त्याचा फायदा होणार नाही. मग आयुष्यभर रडण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. वीणा, तुला पुन्हा त्याचा विचार करता येणार नाही. हो, नाही करणार मी त्यांचा विचार. नाही करणार. प्रभास, अगदी योग्य निर्णय घेतलायस तू. तुला आठवतंय मी तुला म्हटलं होतं, तुला जे हवंय ते माग. तू संगीत निवडलं होतंस, जी तुझी खरी आवड आहे. मला माहिती आता तुला वाईट वाटत असेल, पण तुझा हा निर्णय तुला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाणार आहे. हे बघ, जे झालं ते झालं. आता त्यात अडकून पडू नकोस, कारण पुढे तर जायला हवंच ना. तुझ्या मनात काय चाललंय हे मला समजतंय, पण ते तुला समजत नाहीये. एक पर्याय टाळण्यासाठी तू वेगळंच काहीतरी निवडतेस आणि याचा तुला पुढे खूप त्रास होणार आहे. हे सगळं चांगलं घडत नाही, तुला आत्ता कळत नाहीये, पुढे समजेल तुला. आणि तेव्हा तेव्हा खूप उशीर झालेला असेल. लक्षात ठेव.
पुढच्या वर्षीच्या पाडव्याला जोडीने गुढी उभारा बरं का. बिचारी वीणा प्रभासशी लग्न करायची स्वप्न बघितली आणि सुखी राहा. वीणा वीणा, ह्या घरातला तुझा हा शेवटचा गुढीपाडवा. पुढच्या वर्षी पाडव्याला तू नसणार. पण जसं तू या घराला, या घरातल्या माणसांना प्रेम दिलंस ना, तसंच तू तुझ्या सासरकडच्या माणसांनाही देशील याची खात्री आहे मला. आणि मला विश्वास आहे ज्या प्रेमानं तू या घरातल्या लोकांना जिंकलंस, तसंच तू तुझ्या सासरकडच्या माणसांनाही जिंकून घेशील, आपलंसं करशील. अशीच खुश राहा. मामा नमस्कार करते. मामा हे बघ, बाबांच्या आनंदातच माझा आनंद आहे. जे झालं ते झालं. मी सगळं विसरणार आहे आणि तूही विसर प्लीज. आणि काय रे, तू तुझ्या वीणाला आशीर्वाद नाही देणार आहेस? वीणा, मला ना कळतच नाही मी काय आशीर्वाद देऊ. तू मला समजवतेस की स्वतःची समजूत काढतेस? वीणा, एक वेळ मी सगळं विसरेन, गप्प राहीन. पण तू, अगं तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. तू विसरू शकशील सगळं? विसरशील?